नमस्कार मैत्रिणींनो, मी कांतास क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच मैत्रिणींना घर बसल्या आरीवर्क शिकायचे आहे, पण सुरुवात कुठून करायची आणि कुठलं साहित्य विकत घ्यायचं यात खूप गोंधळ होतो। म्हणून मी आज तुम्हाला आरीवर्क साठी लागणारे बेसिक आणि महत्त्वाचे साहित्य मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण हे आरीवर्कची ही आहे लाकडी रिंग आहे। ही आहे 18 इंचाची आणि ही आरीच्या स्टँड वरती खूप फिक्स बसते। तुम्ही विकत घेते वेळेस 18 इंची रिंग घ्या। यामध्ये 2 रिंग असतात, एक आतून असते आणि एक बाहेरून असते। तर यामध्ये आपल्याला कापड सेट करायचा असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आहे आरी स्टँड। सिल्क थ्रेड, याला सिल्क थ्रेड म्हणतात। हे मल्टी कलर मध्ये अवेलेबल असतात। ही आहे बॉल चेन। ही आपण ग्लूच्या साहाय्याने गळ्याच्या भोवती स्लीव्हजला वगैरे आपण हे चिटकून डिझाइन बनवू शकतो। हे बघा, ही आहे बॉल चेन। हे आहेत शुगर बीड्स। हे एकदम बारीक असतात। हे बघा, एकदम सारखे असतात, हे एकदम बारीक याला शुगर बीड्स म्हणतात। हे शुगर बीड्स पेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे आहेत। हे बघा, हे आहेत गहू मणी। हे गव्हाच्या आकाराचे असतात। हे आहे कडदाना। याला आपण कट बीट्स पण म्हणतो। हे पहा, हे अशा प्रकारचे असते। आणि हे आहेत कट पाईप। हे कट पाईप हे कट बीट्सच्या थोडेसे मोठे असतात, लांब असतात। हे बघा, हे आहेत सिक्वेन्स। याला आपण टिकली सुद्धा म्हणतो। हे आहेत स्टोन। हे पान आकाराचे आहेत। बघा, बोल शेप मध्ये। यामध्ये गोल आकार पण असतो। यामध्ये स्टोनचा प्रकार अजून एक म्हटलं तर हे बघा, असे एक असतात। तुम्ही पाहू शकता, हे स्टोन आहे ते। आणि स्टोन वगैरे चिटकवण्यासाठी आपण हा B7000 चा ग्लू वापरतो। पाहू शकता तुम्ही। ही आहे जरदोजी। ही आहे प्लेन जरदोजी आणि ही आहे नक्षी जरदोजी। आणि ह्या व्हाईट कलरच्या या बघा, या मोती आहेत। यामध्ये पण आकाराने लहान मोठे असे असतात। आणि ह्या मोतेमध्ये सुद्धा पांढऱ्यामध्ये हे शुगर बीट्स सारखे असे बारीक शुगर बीट्स, व्हाईट शुगर बीट्स असतात। हे तुम्ही पाहू शकता। आणि हे राईस मणी आहेत। हे गोल्डन मध्ये पण अवेलेबल असतात। हे तांदळाच्या आकारासारखे असतात। हे बघा, याला राईस मनी पण म्हणू शकतो आपण। आणि हा आहे कार्बन पेपर। आपल्याला हा डिझाइन वगैरे ट्रेस करण्यासाठी लागतो। कापडावरती हा पेपर ठेवून वरतून डिझाइन ट्रेस करतो आपण। याला कार्बन पेपर म्हणतात। ही आहे
ट्रेसिंगसाठी पेन्सिल आहे ही, ग्लास मार्किंग पेन्सिल पाहू शकता तुम्ही, याच्याने आपण डिझाईन काढू शकतो। हे आहेत लक्ष्मी कॉइन, याच्यामध्ये मोठा साईज पण भेटेल। हे आता माझ्याकडे एवढेच अवेलेबल आहे, छोट्या आकारामध्ये आहे। हे लक्ष्मी कॉइन आहे आणि हा धागा कट करण्यासाठी हा कटर आहे। तर मैत्रिणींनो, हे आहे आरी वर्कचं बेसिक मटेरियल। तर तुम्ही हे मटेरियल घेऊन तयार राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढील भागात।